नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हप्ता वाटप संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे, ऑफिशियल अपडेट आलेले आहे। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, स्किप अजिबात करायचा नाही। हप्ता हवा असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सोबतच एक छोटीशी सूचना आहे, जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। पहा, निराधार लाभार्थ्यांपैकी म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी जे म्हणजे दिव्यांग बांधव आहेत, या दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्याचा हप्ता अद्यापही मिळालेला नाही। आणि इतर जे म्हणजे या योजनेमधील जे इतर लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना 1,500चा जो हप्ता आहे तो बरेच दिवस झालं वितरित झालेला आहे। 9 तारखेच्या आसपास मेसेज पडलेला होता आणि 13 ते 14 तारखेपासून आपल्याला वितरण पाहण्यास मिळालेलं आहे। पण दिव्यांग बांधवांसाठी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत आता हा हप्ता वाटप केला जाणार नाही, अशा प्रकारचा GR होता। आणि त्यामुळे इतर लाभार्थ्यांसोबत 2,500चा हप्ता दिव्यांग बांधवांना जमा झालेला नव्हता। दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून एप्रिलपासून दिव्यांग लाभार्थ्यांना जो हप्ता आहे तो जमा करण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली होती। पण पहा काय झालेलं की या ठिकाणी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गतच नोटिफिकेशन पडली दिव्यांग बांधवांना हप्ता वितरण करण्यासाठी। आणि या नोटिफिकेशननुसार 23 आणि 24 तारखेला पोर्टलवर लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही, अशा पद्धतीचा मेसेज होता। पण इथं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे रविवारची सुट्टी आली, त्यामुळे 25 तारखेपर्यंत तर काही पैसे जमा झालेले नाहीत। 25 तारीख गेली, 26 तारीख गेली, 27 तारीखसुद्धा संपली, 28 तारखेला सुद्धा पैसे आलेले नाहीत। मग एप्रिलचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न कायम आहे, अनुत्तरित आहे। आणि याच प्रश्नाचं फायनली उत्तर आलेलं आहे। तर पहा, एप्रिलचा जो रखडलेला हप्ता आहे 2,500 रुपयाचा दिव्यांग बांधवांचा, हा हप्ता आता तुम्हाला 30 तारखेच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे। 30 तारखेला हप्ता वितरित केला जाईल। 30 तारीख महत्त्वाची आहे। पहा, 30 तारखेला हप्ता तर दिला जाईल, परंतु 30 तारीख आणखीन एका गोष्टीसाठी महत्त्वाची आहे, ती म्हणजे पोर्टलवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाचं जे ऑफिशियल पोर्टल आहे त्या पोर्टलवरती नोटिफिकेशन आलेले आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑफिशियल परिपत्रकसुद्धा जारी झालेले आहेत। 30 एप्रिलपर्यंत रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे, त्यामुळे 30 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवा। हप्तासुद्धा 30 तारखेला मिळण्याची शक्यता आहे। 2 दिवस हे वितरण होणार नसल्याची माहिती आता मिळालेली आहे। जर वितरण सुरू झालं तर खूप चांगली गोष्ट असणार आहे। उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये लाभ वितरण करण्यात येईल अशी माहिती आलेली आहे। पण आपण उद्याचा दिवस सोडून देऊया, 30 तारखेला तरी कमीत कमी अपेक्षा करूया की हप्ता जो आहे तो आपल्याला जमा होईल। आणि 30 तारखेला रजिस्ट्रेशनसुद्धा तुम्हाला करायचं आहे, म्हणजे नोंदणी करायची आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती। त्यामुळे 30 तारीख या 2 गोष्टीसाठी महत्त्वाची असणार आहे। पहा, हप्ता वाटपची प्रोसेस सुरू झाली कळवेल मी तुम्हाला, त्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा,